नमस्कार मंडळी, मी ज्योती रोटे. माझ्या काव्य वाचन या सदरात तुम्हा सर्व रसिक काव्यप्रेमींचं, साहित्यप्रेमींचं मनापासून स्वागत करते. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनामुळे, प्रेमामुळे, आपुलकीमुळेच मी माझी ही साहित्य लेखनाची, काव्य लेखनाची, काव्य वाचनाची आवड जपू शकते आहे. तुम्हा सर्वपर्यंत ती पोहोचवू शकते आहे. यानंतरही तुमची साथ मला अशीच अखंड लाभू दे. आजची ही कविता माझी स्वलिखित कविता आहे. ऐकल्यानंतर प्रत्येकाला ही आपलीच कहाणी वाटेल. ऐकूया. खरं तर कुणाच्या प्रेमात पडायचंच नाही. खरं तर कुणाच्या प्रेमात पडायचंच नाही, पण पडलं तर मात्र शेवटपर्यंत साथ सोडायचीच नाही. कोण चूक कोण बरोबर सारखं सारखं नाही म्हणायचं. कोण चूक कोण बरोबर सारखं सारखं नाही म्हणायचं. तो किंवा ती चुकत असेल तर मात्र आपण सावरून घ्यायचं. तो किंवा ती चुकत असेल तर आपण मात्र सावरून घ्यायचं. एक सांगू का? त्या ब्रह्मदेवालाही चुकलं नाही चूक करणं. त्या ब्रह्मदेवालाही चुकलं नाही चूक करणं म्हणून सांगते, चुकलं तर चुकलं, आपण बिनधास्त जगायचं. जोड्या म्हणे देव बनवतो आकाशात बसून सगळ्यांच्या. जोड्या म्हणे देव बनवतो आकाशात बसून सर्वांच्या. सगळ्या जोड्या मिसमॅचच. हो ना, सगळ्या जोड्या मिसमॅचच. अगदी 36 गुण जुळले तरीही, पत्रिकेतील 36 गुण जुळले तरीही त्याने बनवायचं आणि आपण मात्र शेवटपर्यंत सांभाळायचं. या जोड्या त्याने बनवायचं आणि आपण मात्र शेवटपर्यंत त्या सांभाळायचं. बघा, चूक तर देवाकडूनही होते. मग आपण माणसं एखादी चूक झाली म्हणून चुकत नाही बसायचं. आपलं येडगबाळ ध्यान आपलं आपणच सांभाळायचं. या वाक्याला तुम्ही कुठल्या अर्थाने घेता ते तुमच्यावर डिपेंड आहे. स्वतः नवरा येडगबाळ ध्यान आहे का बायको येडगबाळ ध्यान आहे हे ज्यांचं त्यांनी ठरवा. आपलं येडगबाळ ध्यान आपलं आपणच सांभाळायचं. उगाच काय नशिबी आलं म्हणून रडत नाही बसायचं. कवितेच्या शेवटच्या ओळी. या ओळी प्रत्येक नात्याला लागू पडतात बरं का. संसार म्हणलं की धुसफूस आली, रडणं आलं, किंवा मित्रमैत्रिणींमध्ये, इतर नात्यामध्ये पण या गोष्टी घडत असतात. तर ऐका, कुणासाठी रडायचं आणि कशासाठी रडायचं? कुणासाठी रडायचं आणि कशासाठी रडायचं? अहो, समोरच्याला पाझरच फुटत नसेल तर कशाला मुसमुसायचं? समोरच्याला पाझरच फुटत नसेल तर कशाला मुसमुसायचं? सदैव आपल्या मस्तीत जगायचं. अहो, आयुष्य एकदाच मिळतं. कुरकुर करत नाही बसायचं. सदैव आपल्या मस्तीत जगायचं. कुणाला जास्तीचं गृहीत नाही धरायचं. कुणाला जास्तीचं गृहीत नाही धरायचं. कविता कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा.